सामना असेल. भरपूर आयोजकांची मेहनत, एक दमदार आयोजक, एक दमदार नियोजन, दमदार आयोजन देखील या स्पर्धेचं पाहतो. आणि ही स्पर्धा 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याने हे क्षणचित्र टिपले जातात. आणि 7 स्टार वाहिनी यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 7 स्टार वाहिनीचा स्टाफ वर्ग जर पाहिला ना, तर नक्कीच आतापर्यंत आपण 7 स्टाफ वर्ग आपण 7 स्टार वाहिनी यांचे पाहतोय. आणि या मुरबाड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध ही वाहिनी आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर एकदा जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका 7 स्टार वाहिनी. आणि ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही एन्जॉय करत आहात. आणि तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सस्नेह स्वागत. थँक्यू सो मच. तर जाऊया नेक्स्ट मॅचकडे. आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक दमदार विजय संपादित केला होता, म्हणजेच JB11 कॅटेगरी या संघाने. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली. विनायक कॅटेगरी आणि त्यांच्या सोबतीला जगदीश भाग्यवंत ही जोडी मैदानामध्ये दाखल. लेजंड खेळाडू आहे जगदीश भाग्यवंत. खूप चांगला अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो माणसाचा. आणि या खऱ्या अर्थाने तो अनुभव या मॅचमध्ये इथे पणाला लावावा लागेल जगदीश भाग्यवंत या खेळाडूला. त्याच्या सोबतीला विनायक कॅटेगरी हा देखील चांगला खेळाडू आहे. सातत्याने या नावाची चर्चा आपण 5 ते 6 वर्षाच्या कालखंडामध्ये मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. तो आपण मागील मॅचमध्ये देखील चर्चा केली होती. आणि या विनायक कॅटेगरी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईक एंडला जगदीश. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये आपण परेश या खेळाडूला पाहतोय. परेश घोरट बॉलिंग ट्रॅकवर P1च्या षटकामध्ये चांगली अशी फिल्डिंग सजावट देखील पाहतो. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर लोंगॉपकडे एक क्षेत्ररक्षक आहे, वायडिश लोंगॉनकडे एक क्षेत्ररक्षक आहे. असे मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड्सच्या बाहेर आपण फिल्डिंग सजावटमध्ये पाहतोय. पहिला बॉल ऑफस्टंपला सोडून जातोय. पंच मयूरजी मार्के यांचे 2 हात समांतराने धाव मिळेल अवांतर. आणि एका धावेने इथे सध्या एक्स्ट्राच्या स्वरूपात प्रारंभ आणि शुभारंभ होताना टीमचा, म्हणजेच JB11 कॅटेगरी या संघाचं एक धावसंख्या. षटक क्रमांक 1 परेश घोरट. यावेळी घडले का, हा देखील वाईट बॉल असेल. वाईट बॉल म्हणजेच खऱ्या अर्थाने सुरुवात थोडी खराब पाहायला मिळते. आणि P1चं षटक जेव्हा कोणताही गोलंदाज करत असतो त्याच्यामुळे थोडंसं इथे दबाव जरूर असतं, परंतु माइंड सेट करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे मात्र गोलंदाज परेश घोरटला इथे कमबॅक करणं महत्त्वाचं राहील. विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील, कारण की 2 लेजंड खेळाडू आहेत. चांगली फटकेबाजी सातत्याने विनायक कॅटेगरीची देखील आपण पाहत आलो. यावेळेस शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केलाय. इथे क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतो. चेस मोठे आहे आणि आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे. आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. हाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनायक कॅटेगरीचं आक्रमण चौका. जे सध्या चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही बॅटिंग करत असताना JB11 कॅटेगरी या संघाची. कारण की ज्या फटक्यासाठी जाणला जातो विनायक कॅटेगरी, त्याच फटक्यांसाठी नक्कीच याची ओळख मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आहे. आणि त्याच्यासमोर शॉर्ट बॉल म्हणजेच कुठेतरी थोडंसं खडतर प्रवास करताना गोलंदाज परेश घोरटला पाहतोय. पुढील बॉल अगदी पुढ्यात होता, खोलवर टप्प्याचा बॉल होता. डाऊन द लेग स्ट्रिक एस्टा सोडून जाते. पंचांचं 2 यात समांतर मिळतील आणि एक धाव अवांतर देखील मिळते. बॅटिंग करत असताना आपण कॅटेगरी या संघाला इथे थोडंसं माइंड सेट करावे लागेल. प्रेशर निर्माण झाले गोलंदाजी करत असताना. आपण परेश घोरटवर पाहतोय. प्रेशर इथे नक्कीच थोडं कमी करायचं असेल तर विनायक कॅटेगरी याची विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील. आणि त्याच्या सोबतीला जगदीश भाग्यवंत या खेळाडूला देखील पाहतोय. विपुल शिंगोळे सारखा देखील बॅटर या संघामध्ये आहे. अनिकेत असेल, अशी भरपूर बॅटिंग लाईनअप आपण कॅटेगरी संघाकडनं पाहतो. यावेळेस ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. झोपून चोपायचा प्रयत्न जरूर केला बॉलला, परंतु हवं तसं मिडलिंग नाही आहे, कनेक्शन नाही. या अनुषंगाने थोडंसं ते गुडलँड स्पॉटमध्ये पडल्यानंतर बॉलने उचली घेतली आणि बॉल जाऊन दिसतो विकेट किपरच्या भूमिकेत हातामध्ये. म्हणजेच जे मात्र आपण पाहतोय धावसंख्या सध्या पाहिली तर नक्कीच 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले.
संत गतीने चाललेली म्हणायला हरकत नाहीये. ओहो, जसा स्लॉट मध्ये अगदी खोल्यात पुढ्यात टाकला होता, परंतु त्यावर आक्रमण आणि ज्याच्या स्टाईलने बॉल पाठवलं त्याच नक्की स्टँड मध्ये पाठवलं. म्हणजे महेंद्रसिंग धोनी स्टाईलने महेंद्रसिंग धोनीच्या स्टँड मध्ये पाठवलं विनायक खाटेकरचं आक्रमण. ब्रँड दाखवणारा हा षटकार. धावसंख्या 13 आकड्यावर असेल, माफ करा. 7 धावसंख्या होती, त्यानंतर हा षटकार आणि याच अनुषंगाने 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अंकित झाल्या JB11 खाटेकर या संघाची. सध्या आपण पाहिलं परेश घोरट बॉलिंग ट्रॅकवर आले. षटक क्रमांक 1 मध्ये 2 वाईड, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर षटकार. अशा पद्धतीने 13 धावा. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर नक्कीच फटका बसला. मिस्टर स्ट्रोक बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला. चेस थोडी मोठी होती, परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एफर्ट चांगले होते, कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीये. तत्पुरती एक सिंगल ची मात्र इक्वडली जाईल धावफलकावरती. सध्या संत गतीने चाललेली धावसंख्या देखील पाहतोय एक मजबूत स्थितीमध्ये, परंतु म्हणायला हरकत नाहीये बॅटिंग करत असताना JB11 खाटेकर हा संघ. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली सुरुवात करताना JB11 खाटेकर संघ एक ताकदवर संघ आहे, मजबूत संघ आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या अनुषंगाने JB11 खाटेकर या संघाचा विचार करता नक्कीच या संघासमोर जर आज लढायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा भरपूर घ्यावी लागेल. बाकफूटवर पंच केलाय जगदीश भाग्यवंतचा. इथे पाहिलं तर नक्की स्टीयर केले ऑफ स्टंपला आणि शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच मात्र सिंगल इक्वडली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचेल म्हणजेच 15 या आकड्यावर. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही गोलंदाज परेश घोरटचं. आणि 15 धावा धाव फलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. कॉमेडी बॉक्स एंड कडनं जर्सी नंबर 01 एक जर्सी नंबर पाहतोय. शेवटचा बॉल इथे खऱ्या अर्थाने सफल होऊन खेळायचा प्रयत्न जरूर केला, परंतु कनेक्शन नाहीये. टप्पा बॉल होता, चांगला अँगल क्रिएट केला, लेंथ बॉल होता आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. शेवटचा बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. विनायक आणि त्याच्या सोबतीला जगदीश भाग्यवंत या 2 खेळाडूंना आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं मनामध्ये माइंड सेट केलं होतं आणि त्याच अनुषंगाने एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्डअप करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच एक थोडंसं प्रेशर निर्माण झालं असेल कोरडभर, परंतु त्या प्रेशर नक्कीच थोडीशी मात केली त्यानंतर. आणि या गोलंदाजी हाताळताना परेश गोरडला कमबॅक करताना देखील पाहिलं. षटक क्रमांक 2 आता मैदानामध्ये मार्गस्थ असेल. सध्याच्या घडीला आपण विनायक खाटेकर चर्चा केली तर नक्कीच एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आहे, एक चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आहे. परंतु सध्या इथे विचार केला तर नक्कीच मागील मॅचचा विचार केला तर 100+ ज्या टीमने धावा बनवल्या आहे जय हनुमान डेनोली या संघाने, त्या संघासमोर एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. म्हणजे 40+ जर असेल तर नक्कीच एक चांगला फायटिंग टोटल तुम्ही उभारू शकता. म्हणजे JB11 खाटेकर हा संघ डेनोली संघासमोर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच हॅलो हॅलो चिक साहिल गोलंदाजी ट्रॅकवर आला. षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राइक एंडला जगदीश भाग्यवंत, नॉन स्ट्राइक एंडला विनायक खाटेकर. हॅलो हॅलो पहिलाच बॉल अगदी खोड्यात होता स्विंग आणि क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर सातत्याने त्या केला जातो. कारण की पहिल्या बॉलवर गोलंदाज जो मात्र परेश घोरट पाहिलं त्याच्याकडनं देखील असे काही स्पेल असे काही अँगल क्रिएट करताना पाहिलं, परंतु त्याच अनुषंगाने साहिल देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जी मात्र गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. ओहो समोर केला, बॅक टू द बॉल, फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो, एकच सिंगल घेतले जाईल. कारण की विनायक खाटेकर याच्या बॅटमध्ये चांगले फटके येतात, परंतु
जगदीश भाग्यवंत याच्या बाटमध्ये एक संघर्षमय खेळी पाहायला मिळते, म्हणून जगदीश भाग्यवंत विनायक खाटेकरला स्ट्राईक रोटेट करायचं काम करतो या मॅचमध्ये. आणि हे मात्र माइंडसेट दोघांनी करायला हवं. प्रत्येक गोलंदाज प्रत्येक फलंदाज असं काही मात्र एक स्ट्रॅटजी रचायची असते, जे मात्र क्रिकेटमध्ये आपण जेव्हा कधीही टेनिस बॉल खेळत असतो तेव्हा मात्र दोघांमध्ये कॉलिंग महत्त्वाचं असतं. आणि हे कॉलिंग सध्याच्या घडीला आपण या दोन खेळाडूंमध्ये पाहतोय, कारण की जगदीश भाग्यवंत त्याच्या बॅटमध्ये चांगले फटकाबाजी येत नाहीये, तर विनायक खाटेकरला स्ट्राईक रोटेट करायचं काम करतोय, कारण की एक चांगला मोठा टार्गेट सेट करायचे आहे. आणि त्याच अनुषंगाने विनायक खाटेकर याला स्ट्राईकवर आणणं तितकंच महत्त्वाचं राहील. पुढील बॉल शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक आलाय बॉल पर्यंत आणि घ्यावा लागेल महत्वाची विकेट, प्राइज विकेट या मॅचची. म्हणजे विनायक खाटेकर बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसतो बाटेकना टीम JB11 खाटेकर या संघाला. सध्या पाहिलं विनायक खाटेकर याची विकेट महत्वाची होती, ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त होताना म्हणजे गोलंदाज आपण साहिलला पाहतोय. संख्या सध्या आपण मध्ये जाऊन पोहोचले. टीमच्या टोटलमध्ये 16 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. षटक क्रमांक 2 साहिल बॉलिंग ट्रॅकवर आले आणि चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही, कारण की परेश गोरड याच्यावर थोडी आक्रमकता स्वीकार केली होती, परंतु त्यानंतर कमबॅक करणं महत्वाचं होतं आणि चांगलं कमबॅक करताना साहिल या गोलंदाजाला पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत 3 बॉल फेस केले, 3 बॉल मध्ये 1 विकेट प्राप्त केले, 1 रन्स फक्त खर्च केली आहे. पुढील बॉल अगदी खोलात होता, समोर सेमी हेलिकॉप्टर केला, क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी देऊन बॉल होते फरार, थेट वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. धन्यवाद. सध्या पाहिलं तर नक्कीच आता JB11 खाटेकर संघासाठी आता पुन्हा एकदा हिरो बनावा लागेल विपुल शिंगोळेला. मागील मॅचचा हिरो आहे आणि अपेक्षा देखील भरपूर असतील, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यकाल आणि भविष्यकाल आणि भूतकाळाला महत्त्व नसतं, कारण की वर्तमान कालामध्ये म्हणजे चालू घडामोडीमध्ये तुम्ही कशा प्रकारचे बॅटिंग करता याला खूप महत्त्व असतं आणि तेच आता करावं लागेल. मागील मॅचमध्ये तुम्ही हिरो जरूर होता, परंतु या मॅचमध्ये तुम्हाला आपल्या संघाला इथे सावरावा लागेल आणि त्या पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. त्याच अनुषंगाने माइंड सेट करून आलाय विपुल शिंगोळे डगआउट कक्षामध्ये आणि चांगली फटकेबाजी. पहिला बॉलवर 1 चौकार वसूल केलाय. धावफलकावरती धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 षटकांची मॅच आहे, परंतु सध्या पाहिलं तर नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं इथे कामगिरी करताना विपुल शिंगोळेला पाहतोय. पुढील बॉल षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा अगदी खोलात बॉल होता, अगदी बॅकलिपला खाली ठेवला, अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या खरं बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. वाईडिश लोंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत होता, परंतु लोंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने चांगले काम केलं आणि बॉलला गॅदर केलं. फक्त 1 सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये हे मात्र माइंड सेट केलं होतं आणि त्याच अनुषंगाने धावफलकावरती 1 धाव अंकित होईल. धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 21, लॉस ऑफ 1 विकेट 21 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2. यावेळी विचार केला स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता जगदीश भाग्यवंतचा, परंतु कनेक्शन हवं असं मिळालं नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जगदीश भाग्यवंत इथे अडकला जातोय. नो डाऊट विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बसतो बॅटिंग करत असताना, जे माझ्या JB11 खाटेकर या संघाला.
VIP डाईजवर देखील आपण भरपूर मान्यवरांची मानलेली ऑन स्क्रीनला पाहतोय 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून चांगली संकल्पना आंबेडकर चषक आपण पाहतोय 4 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कैद केली जाते आणि खऱ्या अर्थात नक्कीच एक मुरबाड तालुक्यामध्ये ही देखील एक नामांकित स्पर्धा असेल यात काही शंका नाही आहे कारण की सातत्याने आपण मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये 2 ते 3 कॅमेऱ्यांपर्यंत पाहिले आहे परंतु आंबेडकर चषकाने पुन्हा एकदा आज वेगळी संकल्पना सातत्याने या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वरती तर आहेच परंतु ते आणखीन वरती करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असेल षटक क्रमांक 3 मध्ये भावेश बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेताना पाहिला एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये सध्या JB11 कॅटेगरी या संघाची आपण परिस्थिती पाहिली तर थोडंसं इथे स्ट्रगल करताना या मॅच मध्ये पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये देखील थोडंसं इथे नक्की अटॅक चढवलं होतं परंतु त्यानंतर कमबॅक करण्यासाठी चांगलं धाडस ऑन साईडला बोल शॉर्ट बॉल होता हुक करायचा प्रयत्न डीप मध्ये ट्रॅव्हल केलं फिल्डर येतोय त्या ठिकाणी वेगाने याला बॉलला गॅदर केलं एकच सिंगल घेतली जाईल एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये आणि या अनुषंगाने पाहिलं तर नक्की धावफलकावरती धावसंख्या 23 लॉस ऑफ 2 विकेट 23 या आकड्यावर 2.2 बॉलचा खेळ झाला समाप्त शेवटचे मात्र अजूनही 4 बॉल शिल्लक असतील 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त रन्स घेणं तितकंच महत्वाचं राहील आणि विपुल शिंगोळे या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील जितू देखील खूप चांगली फलंदाजी सातत्याने त्याच्याकडनं देखील पाहायला मिळते परंतु आता मात्र नक्कीच आपल्या संघासाठी हात खोळावे लागतील अजूनही 4 बॉल असते 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त रन्स घेणं तितकंच महत्वाचं राहील ओहो यावेळी ऑफ स्टंपला सोडून जाते पंचांचं दोन्ही आज समांतर धाव मिळेल अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या ऍड होईल धावसंख्या सध्या जाऊन पोहोचेल 24 लॉस ऑफ 2 विकेट 24 या आकड्यावर और द विकेट सफळ होऊन केल्याचा प्रयत्न पायावरती जाऊन आदळतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते पंच देखील तटस्थ असतील पंचांच्या भूमिकेत आपण हेमंतजी टेंबे सरांना पाहतोय त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थ पाहिले तर मयूरजी मार्के सर असतील असे 2 ऑफिशियल पंच 3 ऑफिशियल आहेत या स्पर्धेमध्ये ट्वेंटी 24 ओहो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस फटका केलायचा होता चांगला बॉल होता सरप्राइजिंग डिलिव्हरी होती आणि याच अनुषंगाने पाहिलं तर हा देखील डॉट बॉल चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये क्रमांक 1 च्या षटकामध्ये परेश गोरडची गोलंदाजी थोडी खडतर पाहायला मिळाली परंतु त्यानंतरचा प्रवास करताना सोपं केलं म्हणजे साहिलने षटक क्रमांक 2 मध्ये आणि त्यानंतर भावेशला देखील सोपं करून ठेवलं आणि भावेशने देखील चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवले जखडून ठेवले बॅटिंग करत असताना JB11 कॅटेगरी या संघाला ओहो यावेळी फटका जबरदस्त परफेक्ट टायमिंग नाहीये मिडलिंग नाहीये प्रॉपर कनेक्शन नाहीये उंची जास्त अंतर कमी वॅकेट एरियामध्ये बॉल पडलाय आणि या अनुषंगाने फिल्डर पोहोचण्याचा देखील प्रयत्न केला नाही तिसरा धावेचा प्रयत्न असेल आणि नो डाऊट चित्याच्या चपळाईने या 3 धावा इथे कंप्लीट केल्याने 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते 27 धावसंख्या सध्या पाहिले तर नक्कीच हलवार गतीने चाललेली धावसंख्या संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना आपण JB11 खाटेगर या संघाचे पाहतोय 27 धावा स्टील 1 टू गो शेवटचा बॉल शिल्लक असेल ओहो अगदी खोळ्यात जबरदस्त परफेक्ट टायमिंग परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवून दिलं स्ट्रेट समोर वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो विपुल शिंगोळेचा ब्रँड दाखवणारा षटकार शास्त्रीनगर डोंगरनाबे संघा चला दोन्ही संघाचे कॅप्टन या शास्त्रीनगर आणि दोन्ही संघ म्हणजेच डोंगरनाबे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच या ठिकाणी टॉस करत आहोत सन्माननीय शांताराम भाऊ गडगे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत
शिवाजी कराळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण शांताराम गडगे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. त्यानंतर आपण टॉस देखील करत आहोत. ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण करत आहोत शांताराम साहेब गडगे साहेबांचा. प्रथमतः आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. शांताराम गडगे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रथमतः टॉस देखील करत आहोत. मॅच सुरू ठेवा पंच. शास्त्रीनगर छापा असा कॉल आणि छापा टॉस जिंकला डिसिजन काय असेल. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर खूप वर्षानंतर तुमचं कमबॅक झालं आहे आणि आज मात्र खेळताना कसं वाटतं या स्पर्धेमध्ये. खूपच छान वाटतं. पहिल्यांदा नकुल भाऊ आणि सुनील भाऊ यांचे मी आभार मानतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. तसेच जयेशचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा आम्हाला इथे खेळण्याचे आवाहन केले आणि एक संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक देतो की त्यांनी चांगला खेळ करावा. खऱ्या अर्थाने खूप वर्षानंतर तुमची टीम खेळणार आहे. या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल. स्ट्रॅटर्जी समजा क्षेत्ररक्षण आलं तर कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि फलंदाजी जर आली तर जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू. कारण की डोंगर नावे संघ हा खूपच ताकदवर संघ समजला जातो. त्यांच्या विरुद्ध खेळताना जरा सिक्स सेन्स जागे ठेवूनच आम्हाला प्रयत्न करायची गरज आहे. त्यानुसार आम्ही स्ट्रॅटर्जी आखू. वकील मॅचसाठी खूप सार शुभेच्छा. फक्त डिसिजन लवकरात लवकर कळवा. येतोय आपण जय शेळके सर. या वर्षीचा तुमचा परफॉर्मन्स पाहिला तर अत्यंत चांगले परफॉर्मन्स खूप चांगले प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. परंतु आज आंबेडकर चषक यांचं आयोजन आणि नियोजन बद्दल काय बोला. आयोजन आणि नियोजन तर खूपच चांगलं आहे. अर्जुन उमने यांचं इथे आम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल अर्जुन सरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. जास्तीचा वेळ घेत नाहीये कारण की मॅच देखील सुरू आहे. तुम्हाला देखील खूप सारा शुभेच्छा. प्लीज आपला डिसिजन कळवा. ऑनगोईंग मॅच सुरू आहे आणि तिथे स्वतः मी जोडला जाईल कुमार बापरे. म्हणजेच शांताराम भाऊ गडगे साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन शांताराम भाऊ गडगे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत. थँक्यू सो मच. प्रथमतः खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना JB11 कॅटेगरी या संघाने 33 धावा टीमच्या स्कोरवर जोडल्या गेल्या आणि 34 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. डेहनोली या संघासमोर पहिला बॉल खराब बॉल असेल. सध्या आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये परेश गोरटची देखील अशी काही सुरुवात पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतर कमबॅक जे मात्र साहिल आणि भावेशने करून दिला आपल्या संघाला. परंतु शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा एक षटकार जो मात्र पाहायला मिळाला होता म्हणजे बॅटर विपुल शिंगोळेच्या भाटमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं माफक असं आव्हान जे मात्र सेट करताना JB11 खाटेकर हा संघ या मॅच मध्ये पाहतोय. अनिकेत ओहो यावेळेस अगदी खोलात होता विकेटचा पतन. हो हो लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंचांकडे प्रश्न विचारला जाता आणि पंचाने देखील बोट आकाशाकडे केले आहे. विकेटचं पतन प्राइज विकेट मॅचची. निलेश गोरड बॅक टू द डगआउट.
मॅचची प्राइज विकेट म्हणजे बघा क्रिकेटमध्ये मी मागेच उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये भविष्य आणि भूतकाळाला महत्त्व नसतं, वर्तमान काळामध्ये तुम्ही काय कराल ह्या गोष्टीला महत्त्व असतं. कारण की मागील मॅचचा हिरो आता मात्र या मॅचमध्ये झिरो ठरलाय. हे मित्रांनो क्रिकेट असतं. पल में राजा पल में भिकारी बनानेवाला क्रिकेट जो मात्र होत आहे आणि हे मात्र चित्र आपण या मॅचमध्ये पाहतोय. पुढील बॉल फुल टॉस बॉल स्ट्रेट बॅटने प्रहार केला, बॅक टू द बॉल एक्झिक्यूट केलं, फटका डीप मध्ये ट्रॅव्हल केला होता आणि लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर होत बॉल होते फॉर आसिम आरेशच्या पलीकडे. हाय तो चौकार 4. च्या घडीला नक्कीच एक भावेश याची देखील आपण चर्चा करूया. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी भावेशची देखील पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र आपल्या संघाला इथे सावरण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. 34 धावांचं लक्ष गाठायचे. बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न, गली आणि पॉइंटच्या मधून गॅप शोधायचा प्रयत्न, इथे एक्झिक्यूट करायचा प्रयत्न जरूर केला, कनेक्शन मिळालं नाहीये. सध्या आपण क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नक्कीच आता थोडंसं प्रत्येक गाव मात्र चांगल्या प्रॅक्टिसमध्ये असतात, चांगले इन्फॉर्म बॅटर सर्व संघामध्ये पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये मात्र लीग जे मात्र फॉर्मॅट देखील खेळवले जातात आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडूला आता मात्र प्लॅटफॉर्म जो मात्र मिळत चालला आहे. म्हणजे प्रत्येक गावची एक संकल्पना असते आणि त्या संकल्पनेतून एक नवीन बॅटर घडवायचा प्रयत्न असतो आणि त्याच अनुषंगाने एक एक बॅटर मात्र प्रत्येक गावासाठी इथे मात्र नक्कीच मिळत चालला आहे. आणि असंच मात्र नक्कीच काही आजकाल मात्र खऱ्या अर्थाने पाहिलं तर लेजंड खेळाडू कमी आणि खऱ्या अर्थाने नक्की युवा खेळाडू जास्त दिसतात प्रत्येक टीममध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि यावेळेस आलेला हा चौकार आणि तसंच काही चित्र आपण सध्याच्या घडीला म्हणजे JB11 खाटेगर या संघाकडनं पाहतोय. फुलकावरती धावसंख्याची मतं जाऊन पोहोचली आता 9 या आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एका विकेटच्या मोबदल्यात प्राइज विकेट होती. निलेश घोरट त्याने मात्र अक्षरच्या 40 धावा कुठल्या होत्या मागील मॅच मध्ये, त्याची विकेट घेणं महत्वाचं होतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु स्ट्रॅटेजी आखली होती आणि त्याच दिशेने एक फिल्डर देखील सेट केला होता आणि चांगलं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तिथे सेट केला, त्याच्याकडनं चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्की षटक क्रमांक 1 मध्ये चांगली मात्र गोलंदाजी करताना अनिकेत या खेळाडूला पाहतोय. धावसंख्या 10 या आकड्यावर, एका विकेटच्या मोबदला स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. फुल टॉस बॉल, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आणि तिथे धावण्याचा प्रयत्न, वॅकंट एरियामध्ये बॉल पडला, परंतु चेस मोठी असेल. दुसरा धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, जीवाच्या आतंकीने बॉल अडवला जातोय आणि शेवटच्या मोमेंटला मात्र इथे प्रयत्नांना यश इथे मिळताना पाहिलं आणि याच अनुषंगाने 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचले, म्हणजेच 13 या आकड्यावर. एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. हॅलो चेक, हॅलो. रिव्ह्यू जरी घ्यायचा असेल मित्रांनो तरी 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला तो घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. पंचाने अजूनही कोणता मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला नाहीये. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात.
षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. षटक क्रमांक 2 मध्ये निकेश ऑन स्ट्राईकला पाहतोय. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न ऑन साईडला बोलवलंय. क्षेत्ररक्षक म्हणजे खाली क्षेत्र निवडलं होतं. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत डीप वरनं आला, त्याच्याकडनं चांगलं बॅकअप आणि चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि 2 धावा तोपर्यंत घेतल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच 15 या आकड्यावर. सध्या आपण पाहिलं तर नक्की 34 धावांचा पाठलाग करायच्या या मॅचमध्ये आणि 34 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 15 या आकड्यावर म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जे मात्र 11 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असेल. 11 बॉल 19 धावा एका नक्कीच या मॅच मध्ये आता घडेल का येणारे 11 बॉल ते सांगून जातील. पुन्हा एकदा चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन, त्यावर आक्रमकता चढवायचा हल्ला चढवायचा प्रयत्न जरूर केला. प्रयत्न फसला, अगदी घरपोच सेवा आणि तिथे स्क्वेअर लेगला टिपला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. तो मात्र बॅटर भावेश बागतो. विकेशने आपल्या संघाची साथ सोडली. आता न्यू बॅटर परेश घोरट मैदानामध्ये एंटर झाले. परेश घोरटला देखील आता चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु मी चर्चा केली होती JB11 खाटेगिरी या संघाची, कारण की चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी सातत्याने मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांची पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने इथे चांगली फटकेबाजी देखील करावी लागेल. चांगला इथे टार्गेट सेट करावा लागेल. त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी प्रत्येक टीमला प्रथमतः बॅटिंग गोलंदाजी करत असताना ते मात्र 33 धावांवर रोखण्यामध्ये यश खेळाच्या पूर्वार्धामध्ये जे मात्र प्राप्त झालं होतं जयहनुमान डेनोली या संघाला. परंतु या मॅच मध्ये आता जर पाहिलं तर की बॅटिंग करत असताना जे मात्र जे हनुमान डेनोली या संघ धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही मात्र 9 बॉल 19 धावांची आवश्यकता असेल आणि अजूनही 10 बॉल शिल्लक असतील. 10 बॉल आणि 19 धावा काय घडे मॅच मध्ये. ओहो, अगदी लेन बॉल, कटर बॉल, स्पिन बॉल सध्याच्या घडीला जितक्या पद्धतीचे गोलंदाज ची प्रशंसा करावी तितकी कमी असेल. विनायक या गोलंदाजाची सातत्याने चांगली गोलंदाजी अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो आणि आज देखील आपल्या संघासाठी चांगली इथे स्ट्रॅटेजी रचली जाते विनायक खाटेगिरी याच्या माध्यमातून. कारण की या खेळपट्टीचा विचार केला तर नक्की बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते, त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे. त्या अनुषंगाने चांगली फटकेबाजी खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील विनायक खाटेगिरीची पाहिली, परंतु त्यानंतर गोलंदाजीसाठी इथे सपोर्ट करत नाही म्हणून थोडीशी एक स्पिन बॉलिंगचा वापर करताना आपण जे मात्र विनायकला पाहतो. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र माइंड सेट केला जे मात्र विनायकने आणि त्याच पद्धतीची ते गोलंदाजी करतोय आणि आणखीन एक धक्का जो मात्र बसतोय बॅटिंग करत असताना जयहनुमान डेनोली या संघाला. सध्याच्या घडीला विनायक याची चर्चा करावी आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच त्याची प्रशंसा करावी तितकी कमी असेल, कारण की हे चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघाला. प्रथमतः 2 धावा ज्या मात्र ऍड झाल्या होत्या, त्यानंतर विकेट प्राप्त केली, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर आलेली विकेट. अशा पद्धतीने आतापर्यंत 4 बॉल फेस केले. 4 बॉलमध्ये तब्बल 2 विकेट प्राप्त केल्या. चांगली बॉलिंग ओव्हर द विकेट विनायक. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा अँगल क्रिएट करतोय गोलंदाज जो मात्र विनायक. सध्याच्या घडीला आतल्या बाजूनी बॉल फेस करतोय, त्यानंतर बाहेरच्या बाजूने टर्न करताना जो मात्र गोलंदाज विनायकला पाहतोय. व्हाईट बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव अमांतर मिळेल आणि याचा अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की धावफलकावरती धावसंख्या ऍड होईल 1 आणि या टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले 3 विकेटच्या मोबदल्यात. थोडंसं आता संकट आले बॅटिंग करत असताना, म्हणजे डेनोली या संघावर संकटाला दूर करण्यासाठी हात खोलणे तितकंच महत्वाचं राहील. यावेळी येथे पुन्हा एकदा थोडंसं बॅकअप करावं येतं जगदीश भाग्यवंत या किप्परचं
आणि आणखीन एक वाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राच्या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील आणि या 2 धाबींच्या मदतीने धावफलकावरती सिंगल असेल. ओके, बॅटला ब्रश झाला असेल, बॉल बॅट कट असेल. त्याच अनुषंगाने नक्की पंचांनी हा डिसिजन मागे घेतलाय आणि एकच सिंगल इथले घेतली जाईल. थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच खूपच बाहेर होता बॉल. त्याच अनुषंगाने पंचांचं थोडंसं नक्कीच पंचाने वाटलं असेल की हा बॉल वाईट असेल. त्याच अनुषंगाने मात्र ते डिसिजन सोपवला होता, परंतु त्यानंतर स्वतः बॅटर त्यांनी मात्र खेळाडू वृत्ती दाखवली आणि इथे फटका बसलाय. ओ हो, आणखीन एक विकेट. काय सेलिब्रेशन जगदीश भाग्यवंताचा. आणि आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना जय हनुमान डेनोली या संघाला. खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच 18 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 16 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला नक्कीच विपुल शिंगोळे याला मात्र पाचारण दिलं जाते. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि 6 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारे मात्र 6 बॉल इथे सांगून जातील. एकाला रोखणं महत्वाचं राहील, एकाला चेस करणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 3 मध्ये विपुल पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला बोलवलंय क्षेत्ररक्षक लोंगान मध्ये आणि त्या ठिकाणी मिस्टेक झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 20 या आकड्यावर. आता मात्र जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारे 5 बॉल इथे सांगून जातील. सध्याच्या घडीला एका साईडला JB11 खाटेगर, एका साईडला जय हनुमान टेहनोली. 2 संघामध्ये चाललेली धडपड, मेहनत, संघर्ष. आता मात्र येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. चला, वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो, कारण की आजच खूप उशीर झाला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की वेळ वाचवणं महत्वाचं राहील. चला, खटेकर संघ अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. पाच बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. विपुल शिंगोळे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. तेजस स्ट्राईक केला असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला सिद्धू. समोर किल्ला बॅकलिपला खाली ठेवलं, ऑन साइडला बोलवलं, डीप मध्ये वाईडिश लोंगवानकडे क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नो डाऊट 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्यात. 1 शॉट असेल आणि याच अनुषंगाने फक्त एकच सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आता धावसंख्या जी मत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सांगली ते अतिघाई संकटात नाही असं काही चित्र पाहायला मिळतंय. ओहो, यावेळी घडलंय काय आणि हा देखील आलाय. पंचांचा डॉट बॉल असेल, बॅटिंग रिव्ह्यू असेल व्हाईट साठी. ओके, तिसरा पंच आमची टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी आणि त्याचबरोबरीने ऑफिशियल पंच अमोलजी शेलार सर असतील. चेक केलं जाईल या ठिकाणी. टेक्निकल टीम सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की 7 स्टार वाहिनी 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कैद केली जाते. हे क्षणचित्र टिपले जातात आणि नक्कीच कोणत्या खेळाडू अन्याय होऊ देणार नाही हीच आयोजकांची एक नक्कीच आपण स्ट्रॅटेजी पाहिली होती आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धेमध्ये तब्बल 4 कॅमेरेचे मात्र पाहतोय. एक दमदार आयोजन, एक दमदार नियोजन या स्पर्धेचं.
वाईट बॉल असेल. आणि आता या मॅचचं समीकरण खुलं झालंय. 4 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक वर सिद्धू. समोर खेळलाय, स्टेप आउट केल्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिक्यूट केले, अलोन द कार्पेट, जमिनीला गुदगुला करत डीप मध्ये ट्रॅव्हल, फिल्डर त्या ठिकाणी आला, त्याच्याकडे मिस्टेक, फ्लंबर झाला. त्यानंतर 2 धाबा इकडल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकते. आता मॅचचं समीकरण पाहिलं, 3 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारे 3 बॉल ते सांगून जातील. 3 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला पाहिलं तर एका साईडला JB11 खाटेकर, एका साईडला जय हनुमान डेनोली. 2 संघामध्ये चाललेली धडपड मेहनत. एका साईडला विपुल शिंगोळे असेल आणि एका साईडला तेजस. 4 बॉल 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी त्याने दिले. मात्र 2 बॉल मध्ये 2, एक षटकार आणि एक चौकार. 3 बॉल मध्ये खेळ चावा लागेल. समोर बॅक टू द बॉल, फटका एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये, फिल्डर तो फक्त पाहत राहील आणि बॉल गेला सीमा रेषे पार, चौकार. खऱ्या अर्थाने आता नक्कीच या मॅचचं आपण समीकरण पाहिलं तर 2 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता असेल. क्रुशल मोमेंटला हलेला चौकार, चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा आनंद आणि असरा देऊन जाणाऱ्या जय हनुमान डेनोली या संघासाठी हा चौकार पाहतोय. 2 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच मध्ये घडेल काय, आता महत्वाचा मोमेंट असेल. 2 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता असताना 3 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता असताना विपुल शिंगोळे याच्यावर आक्रमकता स्वीकार केली बॅटर तेजसने आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत आणलं जात आहे. आणि आता मात्र समीकरण पाहिले तर 2 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारे 2 बॉल आणि 6 धाव. विपुल शिंगोळे बॉलिंग ट्रॅक वर षटक क्रमांक 3 इन्व्हाइट केलंय. ओहो पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे कंप्लीट होतील का? जगदीश भाग्यवंत आणि त्याच्याकडनं थोडंसं इथे पाहिलं तर त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आला होता. आणि या अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच आता मॅच मध्ये 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये येणारा 1 बॉल आणि 4 धाव आणि 1 बॉल. काय चाललं असेल विपुल शिंगोळेच्या मनामध्ये, काय चाललं असेल तेजच्या मनामध्ये. आता मात्र दोघांमध्ये ते संघर्ष मात्र कोणाचा बारी पडेल. येणारे मात्र 1 बॉल इथे सांगून जाईल, यात काही शंका नाही. 1 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला आपण पाहिलं जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेलेपाडा आयोजित आंबेलेकर चषक 2026 हा थरार दैदित्यमान 16 दिवस क्रमांक 1 मधील इथे मात्र दुसरा सामना म्हणजेच खऱ्या अर्थात दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. आणि मात्र पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी एकाला 1 बॉल 4 धाव रोखणं महत्वाचं आहे आणि एकाला 4 धाव इथे चेस करणं महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला काय घडेल मॅच मध्ये, खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 33 धावा जोडल्या होत्या. 34 धावांचा पाठलाग करायचा होता जय हनुमान डेनोली संघाला. आणि आतापर्यंत 2.5 बॉल पर्यंत 30 धावांपर्यंत पोहोचलेत. आता येणारा 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. तेजस हो यावेळी इथे काय घडले बघूया. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं बॉल गॅदर केलं. 2 धावा तर कंप्लीट. आणि इथे पाहिलं तर नक्की 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु इथे जजमेंट चांगलं आणि हा सामना इथे जिंकलाय JB11 खाटेकर या संघाने. व्हॉट मॅच, सामना आवडला असेल मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. नो डाऊट ज्याने गोलंदाजी करत असताना एका ओव्हर मध्ये तब्बल 3 विकेट कॅरी केल्या तो विनायक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या विनायक आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपला अवॉर्ड कलेक्ट करा. नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय आणि नेक्स्ट मॅच जशी सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया